करू आपण. इनपुट बघायचं परत एकदा. इनपुटमध्ये काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, आतापर्यंत तुम्ही जो डेटा होता तो मॅन्युअली पुट करत होतो, बरोबर. आपण व्हेरिएबल क्रिएट करायचो, राईट. व्हेरिएबल क्रिएट करून त्याच्यामध्ये डेटाला पास करायचो. हा जो 10 डेटा आहे हा मॅन्युअली लिहिलेला आहे मी माझ्या, हां बरोबर ना. एक व्हेरिएबल बनवलं आणि त्याच्यामध्ये डेटा पास केला. इथं बघा, आता इथं पण मी सेम केलेलं आहे. इथं पण व्हेरिएबल बनवलंय पण डेटा पास केलेला आहे का, नाही. मी फक्त व्हेरिएबल बनवलंय पण डेटा मी घेणार आहे. मी ब्लँक नाही ठेवली. जर का ब्लँक ठेवलं असतं तर एरर आला असतं. व्हेरिएबलचं सिंटॅक्स काय, व्हेरिएबलला नाव द्या, इक्वल टूचं साईन लावा आणि डेटा पास करा. आता एक तर डेटा तुम्ही पास करा किंवा युजरकडून कलेक्ट करा. तुमच्याकडे 2 वेज. कळतंय तुम्हाला. तुमच्याकडे किती वेज आहे, 2 वेज आहे तुमच्याकडे. एक तर तुम्ही डेटा स्वतः टाईप करा, जसं इथं मी a इक्वल टू 10 केलंय. नाही तर तोच डेटा तुम्ही कुणाकडून कलेक्ट करू शकता, युजरकडून कलेक्ट करू शकता. युजरकडून डेटा जर का कलेक्ट करायचा आहे तर कोणतं फंक्शन आहे, इनपुट फंक्शन. ठीक आहे. तर इनपुट फंक्शनचं यूज काय, युजरकडून इनपुट घेणं, युजरकडून डेटा कलेक्ट करणं आणि त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणं. आतापर्यंत आपण व्हेरिएबल बनवलं त्याच्यामध्ये आपण स्वतः डेटा स्टोअर केलं, पण आता आपण स्वतः डेटा स्टोअर नाही करणार. आता जो युजर आपल्याला डेटा देईल तो डेटा आपण त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. सेम प्रोसेस आहे. आता पण व्हेरिएबलच बनवतोय त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करतोय, फक्त मॅन्युअली स्टोअर न करता युजरकडून कलेक्ट करून त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करतो. एवढीच प्रोसेस आहे इनपुट फंक्शन. मग तुम्हाला काय दाखवलं होतं, इनपुट फंक्शनला राईट कसं करायचं. इनपुट फंक्शनला राईट कसं करायचं, स्मॉल लेटर्समध्ये INPUT आणि 2 राऊंड ब्रॅकेट्स, एक ओपन राऊंड एक क्लोज राऊंड. एवढंच आहे फक्त. जिथं तुम्ही व्हॅल्यू पास करत होते, जिथं तुम्ही व्हॅल्यू लिहित होते इतक्या दिवस, तिथं आता इनपुट फंक्शन लिहा. तिथं काय लिहा, इनपुट फंक्शन. तेच फक्त होतं. आणि जेव्हा आता काय होणार आहे, प्रोग्रामची रनिंग जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा पायथन लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करतं. हां, पायथन कुठून स्टार्ट झाला, पहिले स्टार्ट झाला फर्स्ट लाईनवरती. फर्स्ट लाईनला काय सापडलं, a इक्वल टू 10. त्यांनी त्याच्या मेमरीमध्ये एक a नावाचं व्हेरिएबल बनवलं आणि त्याच्यामध्ये डेटा काय स्टोअर केला, 10. आता तो आला खालच्या लाईनमध्ये. खालची लाईन काय होती, कमेंट होती, बरोबर. तर कमेंटला त्यांनी इग्नोर केलं. तो आला इथं त्याला काय सापडलं, नेम नावाचं व्हेरिएबल सापडलं. सपोज याची कमेंट मी आता काढतो. हां, आता पायथनचं एक्झिक्युशन कसं होतं, नेम नावाचं व्हेरिएबल बघतो. नेम नावाचं व्हेरिएबल त्यांनी पण त्याच्या मेमरीमध्ये बनवलं. त्या व्हेरिएबलला नाव काय दिलं, नेम. पण डेटा आहे का, नाही. पण पायथन काय पण आपण काय लिहिलेलं आहे, ब्लँक तर नाही सोडलं. आपण काय लिहिलं, इनपुट. म्हणजे युजर डेटा देईल, तो डेटा घे आणि तुझ्या मेमरीमध्ये स्टोअर कर. आता लगेच याच लाईनवरती काय होणार आहे, लगेच आपल्यासमोर कर्सर ब्लिंक होणार आउटपुट स्क्रीनवरती. तो कर्सर कोण ब्लिंक करतोय, पायथन. कारण पायथनला डेटा स्टोअर करायचा त्या व्हेरिएबलमध्ये. तो पण ब्लँक नाही ठेवू शकत. प्रोग्रामरनी पण ब्लँक नाही ठेवलंय, म्हणून पायथन सुद्धा ब्लँक नाही ठेवू शकत. फक्त फरक काय, प्रोग्रामर काय सांगतोय, आता युजरकडून डेटा घे आणि स्टोअर कर. इतके दिवस मी दिले, आता युजर देणार डेटा. तर इनपुट फंक्शनमुळे काय झालं, तो आपला कर्सर जो ब्लिंक झाला तिथं मी जो पण डेटा पास केला तो पायथननी पिक केला आणि नेम नावाच्याच व्हेरिएबलमध्ये फक्त स्टोअर केलं. एवढीच वर्किंग झाली इनपुटमध्ये. समजलं. मग तुम्हाला फक्त व्हेरिएशनमध्ये मी काय दाखवलं होतं की इनपुट फंक्शन असं तुम्ही लिहिताय ना, त्या केसमध्ये काय होतं, फक्त नुसतं कर्सर ब्लिंक व्हायला स्टार्ट होणार. नुसतं कर्सर ब्लिंक व्हायचं डायरेक्ट. नुसतं कर्सर तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती दिसायचं. पण तिथं समजायचं नाही की तुम्ही काय इनपुट देताय. बेसिकली युजर समोर आपण काय केलं, एक मेसेज डिस्प्ले केला, प्रॉम्प्ट मेसेज त्याला आपण म्हणतो. इनपुट 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये तो मेसेज तुम्ही टाकू शकता. तो मेसेज येईल युजरच्या समोर की जो डेटा तो पास करायचा आहे, कोणता डेटा करायचा आहे, ॲक्च्युअलमध्ये काय डेटा देतोय मी. सो त्या डेटासाठी आपण इथं काय देतोय, नेम देतो. एक मेसेज आपण डिस्प्ले केले, एंटर युअर नेम, बरोबर. एंटर युअर नेम पहिले येणार आणि त्याच्या पुढे कर्सर ब्लिंक होणार, बरोबर ना. सो त्या कर्सरमध्ये त्याचा अर्थ काय आहे की नाव पास करायचं. सेम आपण एजसाठी गेलं. मग आपण एजमध्ये फक्त अजून एक दिलं की इनपुट फंक्शन जो असतो तो जो डेटा कलेक्ट करतो त्याला कशामध्ये स्टोअर करतो, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये स्टोअर करत असतो. तो डेटा कलेक्ट करतो, जो पण युजर देणार आहे त्याला घेणार आहे आणि 2 कोट्सच्या आतमध्ये टाकून देणार. तर एजमध्ये आपण काय केलं, तर टाईप कास्टिंग केली. पूर्ण इनपुट फंक्शनच आपण कशामध्ये पुट केलं, इंट फंक्शनच्या आतमध्ये पुट करून दिलं. इंट फंक्शनला राईट कसं करायचं, INT ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट. त्या 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण काय केलं, इनपुट फंक्शनला पास. म्हणजे काय होणार, हा इनपुट आपला डेटा कलेक्ट करतोय, हा इनपुट फंक्शन आपला डेटा कलेक्ट करतोय आणि त्या डेटाला या इंट फंक्शनच्या आतमध्ये ठेवून देतोय. आता इंट फंक्शन काय करणार, त्याची टाईप कास्टिंग करणार, बरोबर. कारण ह्याच्यामध्ये काय होणार, एजमध्ये जर का युजर ABC पण देतोय, अल्फाबेट्स देतोय, तरी पण पायथन घ्यायला रेडी. कारण त्याच्यासाठी इनपुट फंक्शन काय, डेटा घ्यायचा आणि 2 कोट्सच्या आतमध्ये टाकायचं. पण आपण इथं काय केलं, व्हॅलिडेशन लावलं. कुणाचं व्हॅलिडेशन लावलं, इंट फंक्शनचं व्हॅलिडेशन. इंट फंक्शनच्या आतमध्ये स्ट्रिंग व्हॅल्यू गेली तर तो काय देणार, एरर थ्रो करणार. पण चेक करतो पायथन, स्ट्रिंग डेटा आहे पण ते स्ट्रिंगच्या आतमध्ये कंटेंट बनतंय, नंबर्स आहे. नंबर्स असतील तर मी त्याला कन्वर्ट करणार, जर का नसेल तर एरर देणार. अल्फाबेटिकल स्ट्रिंग असेल तर त्याला इंट फंक्शन काय करणार, एरर शो करणार. सो सेम असंच आपण इथं प्रिंट करतो. एवढंच होतं इनपुट फंक्शन जे तुमच्यासमोर मी मांडलं.
कळतं इनपुट फंक्शन व्यवस्थितपणे. इनपुट फंक्शन फक्त डेटा कलेक्ट करण्याचं काम करणार. इथून पुढं राईट करा इनपुट फंक्शनला, तुम्हाला अजून लक्षात. ठीक आहे. अजून एक तुम्हाला अजून बेटर अंडरस्टँडिंगसाठी मी काय करतोय आता, परत एकदा इनपुट घेतोय. प्रिंट करतोय कोणाला, काय झालं याचा अर्थ सांग. काय होणार याचा अर्थ? हाईट इंटिजर मध्ये सेव्ह होईल. हाईट इंटिजर मध्ये सेव्ह होईल. हा इंटिजर मध्ये सेव्ह. चला एक गोष्ट, सगळ्यात पहिले जो डेटा कलेक्ट होणार आहे तो कशा फॉर्म मध्ये स्टोअर होणार आहे? स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. म्हणजे सपोज जर का, लक्ष द्या, मी जर का इथं इनपुट दिलं, हां मला इनपुट विचारलं गेलं, माझ्या स्क्रीनवरती काय मेसेज येणार? एंटर युअर हाईट इन सेंटीमीटर. त्याच्या पुढे कर्सर येईल आणि मला सांगितलं जाईल की तुमची हाईट एंटर करा, बरोबर ना? सपोज मी एंटर केली तिथं हाईट 55, एवढंच एक डेटा मी तिथं पुट केलं. हां पुट केल्यावरती पायथन काय करणार? ह्या डेटाला 55ला पिक करणार आणि जाऊन कसं स्टोअर करणार? अशा पद्धतीने. हां हा 55. हां आता या 55 कुणाच्या आतमध्ये? असा डेटा कुणाच्या आतमध्ये? इंट फंक्शनच्या आतमध्ये. कशाच्या आतमध्ये? इंट फंक्शनच्या आतमध्ये. तर म्हणून, आणि ह्याचं उत्तर काय आहे ना? नॉर्मल 55. कळतोय? या स्टेटमेंटचा अर्थ समजतोय काय होतं, ह्याची वर्किंग कशी चालती. सगळ्यात पहिले काय होणार? तुम्हाला विचारलं जाणार. काय विचारलं जाणार? एंटर युअर हाईट इन सेंटीमीटर. आउटपुट स्क्रीनवरती असंच मेसेज डिस्प्ले होतं ना, काही अशा पद्धती. इथं कर्सर सपोज माझं काय होतंय? ब्लिंक होतंय, असं ब्लिंक होतं, बरोबर? त्याच्या पुढे मी काय पुट करतोय? 55. 55 असं पुट झालं. पहिली स्टेप काय होते? पायथन हा डेटाला पिक करतो आणि कसं स्टोअर करतो? जाऊन 2 कोड्स लावतो आणि त्या 2 कोड्सच्या आतमध्ये त्याला पास करतो. आणि मग आपण इथं काय लावलेलं आहे? इनपुट फंक्शन, इंट फंक्शन. तर ते इंट फंक्शनच्या आतमध्ये पूर्ण डेटा जातो. आणि आपण टाईप कास्टिंग शिकलेलो आहे. तर टाईप कास्टिंगच्या अनुसार या डेटा कशामध्ये कन्वर्ट होईल? नुसतं 55 मध्ये कन्वर्ट होईल, बरोबर? तर तो झाला व्हॅल्यू. पण तोच जर का युजरनी इथं 55 ना पुट करता ABC पुट केला असता, हां पायथननी तो डेटा पण पहिले पिक केला असतं. पायथन पिक करतो, पायथन ABC पिक करतो, 2 कोड्सच्या आतमध्ये कोणाला स्टोअर करतो? ABCला स्टोअर करतो. आता हा सगळं डेटा तो कशाला आतमध्ये जाऊन पुट करतो? इंट फंक्शनच्या आतमध्ये जाऊन पुट करतो. आता काय झालं इंट फंक्शनमध्ये? ABC. आता तो काय देणार? 55 देणार का? तो देणार एरर. कळतंय कसं वर्किंग आहे? या पूर्ण स्टेटमेंटचं वर्किंग समजलं. पायथनच्या मेमरीमध्ये हे आपण काय मांडत नाही स्वतःहून, हे पायथन त्याच्या मेमरीमध्ये करतोय. ते तुम्हाला अशी दाखवली एक स्टेप. अजून काय करत असेल, पण एक जनरल आयडिया घ्या की कशी वर्किंग चालू आहे आपल्या सिस्टमची. सो इनपुट फंक्शनला अंडरस्टँड करा. कोणत्याही व्हेरिएबलमध्ये डेटा मॅन्युअली पास न करता इनपुट फंक्शनचा यूज करून डेटा कलेक्ट करून घ्या. कळतंय? इथून पुढं सगळं डेटा कलेक्ट करून घ्यायचं. जो डेटा कलेक्ट होतो नेहमी लक्षात घ्या, इनपुट फंक्शन जेव्हा डेटा कलेक्ट करणार 2 कोड्स लावणार. असं समजा पायथनकडे असे 2 कोड्स रेडी स्टॉकमध्ये, फक्त ओपन आहे, एंडिंग आहे, आणि त्या दोघांच्या मध्ये जे डेटाला जाऊन तो पुट करून देतो. समजा कोणताही डेटा असू द्या, मग इथं ABC असू द्या, 55 असू द्या, फ्लोट नंबर असू द्या, तो सगळा डेटा घेणार आणि याच्या आतमध्ये जाऊन पुट करणार. आणि मग तो डेटा जाऊन कुठं पुट करणार? जो पण तुम्ही इथं बाहेर फंक्शन वापरला असेल, इंट, फ्लोट, बुलियन, जो पण असेल, त्या फंक्शनच्या आतमध्ये तो डेटा जाऊन पुट करणार. त्याचा जो पण कन्व्हर्जन असेल तो कन्व्हर्जन तुमच्या समोर असेल. एरर असेल तर एरर असेल. कन्व्हर्जन होत असेल तर डेटा असेल, एरर होणार असेल तर तुमच्यासमोर एरर शो होणार. लक्षात आलं आता इनपुट फंक्शन कसं वर्किंग करणार आहे? आता सेम अजून पण ह्याच्यामध्ये सांगा. आता हाईट काय? ठीक आहे, हाईट व्हेरिएबल आहे. आता मी डेटा पुट करतोय, ठीक आहे. सपोज मी हाईटला काही अशा पद्धतीने पुट केलं. आता काय होईल सांगा तुम्ही? आता हा डेटा कुठं जाणार? सगळ्यात पहिले पायथन काय करतो? या डेटाला डबल कोट्समध्ये घेऊन जाईल, किंवा सिंगल कोट्समध्ये घेऊन जाईल, ट्रिपल कोट्समध्ये घेऊन जाईल. चला घेतला हा डेटा, हां युजरनी पुट केला होता, पायथननी कुठं पुट केला तो? 2 कोट्सच्या आत. आता हा सगळा डेटा कुठं जाईल? पूर्ण इंट फंक्शनमध्ये जाईल. का? कारण आपण इथे इंट फंक्शन वापरलंय म्हणून इंट फंक्शनमध्ये जाईल. गेला हा डेटा कुठं आला तुमचं? इंट फंक्शन, बरोबर ना? सेम तोच वरचा डेटा मी कॉपी करून इथं पेस्ट केले. आता काय येईल याचं?
हां डेसिमल जाईल. का काय एरर आहे ना? हां आत्ताच डिस्कस केलं आपण 5 मिनिटं अगोदर. 5 मिनिटात सगळ्यांनी काय येणार परत येणार आहे. काय एरर येणार? कारण इंट फंक्शन आहे बाहेर आणि आतमध्ये फ्लोट डेटा आहे, पण तो फ्लोट डेटा स्ट्रिंगच्या आतमध्ये. स्ट्रिंग नसता तिथं तर इझिली कन्वर्ट झाला असतं, तुमचं 165 झाला असतं. फ्लोट डेटा आहे, मी नाही म्हणतच नाही फ्लोट डेटा नाही, 165.9च आहे, पण तो स्ट्रिंगच्या आतमध्ये, तो 2 कोट्सच्या आतमध्ये पास केलेला आहे. सो इथं त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? हाईटसाठी फ्लोट करू शकतो मी इथं. हां आता इथं पण कोणतं फंक्शन यूज करायला पाहिजे? पायथन पण कोणतं करणार? फ्लोटच करणार ना, जे तुम्ही पास केलेलं. आता सांगा आता काय होईल या डेटाचं? आता होईल ना, आता एरर नाही येणार ना, बरोबर. आता पण तो स्ट्रिंगच्या आतमध्येच आहे डेटा, पण बाहेर फंक्शन कोणतं आहे? आता बरोबर फ्लोटच फंक्शन आहे, तर फ्लोट तर कन्वर्ट करू शकतो ना फ्लोट डेटाला. कळतंय का? कन्फ्यूज नका होऊ, त्याच्यामध्येच तुम्ही हे होणार आहे. समजलं इनपुट फंक्शन हां यूज करणार इथून पुढं जेव्हा पण तुम्हाला व्हेरिएबल क्रिएट करायला सांगणार, स्वतःच्या हाताने डेटा पुट करणार का? नाही करणार. इनपुट फंक्शनला यूज तुम्हाला क्वेश्चन्स देतो, अजून आयडिया क्लिअर होईल. प्रॅक्टिस करणार, जेवढे व्हेरिएबल्स बनवणार इनपुट फंक्शनला परत राईट करणार, तो डोक्यात जाणार. हां जो डेटा कलेक्ट होतोय, लक्षात घ्या, डोक्यातच ठेवा, जो पण डेटा कलेक्ट होणार आहे तो 2 कोट्सच्या आतमध्ये पहिले स्टोअर होणार आहे. तो डेटा पायथन स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतो. आता त्या स्ट्रिंग डेटाला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे नंबर्समध्ये, फ्लोटमध्ये, कशामध्ये करायचं ते तुम्ही बघा. आता कळतंय ना? चला नवीन टॉपिकला स्टार्ट करू. चला ऑनलाईन मेंबर्स सगळेजण लक्ष द्या, काय डाऊट असेल तर विचारा. टाईप कास्टिंग इनपुट फंक्शन व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. कुठं पण अडचण येत असेल तर सांगा. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. टाईप कास्टिंगमध्ये एकच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असणार आहे. फक्त स्ट्रिंगच्या आतमध्ये जर का फ्लोट डेटा आहे, आणि त्याला पास केलं इंट फंक्शनच्या आतमध्ये, तर एरर आहे. ही लाईनच फक्त लक्षात ठेवा, बाकी सगळं कन्व्हर्जन तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. आणि दुसरं इनपुट फंक्शन इथं स्टॉप नाही होते, अजून पण आहे इनपुट फंक्शनमध्ये. इनपुट आपण एका सिंगल लाईनमध्ये मल्टिपल व्हेरिएबलसाठी इनपुट घेऊ शकतो. इथं आपण काय केलं होतं बघा, नेम, एज आणि ॲड्रेससाठी काय केलं होतं, वेगवेगळे इनपुट घेतले होते, बरोबर. वेगवेगळे व्हेरिएबल्स बनव. ते सेम 3 लाईनच्या कामामध्ये आपण एका लाईनमध्ये पण करू शकतो. त्याच्यासाठी आपण पुढं जाऊ, जेव्हा आपण ॲडव्हान्स पायथनकडे जाऊ, तिथं मी तुम्हाला भरपूर फंक्शन्स इंट्रोड्यूस करून देणार आहे. तिथं तुम्हाला अजून लवकर अंडरस्टँड होईल की ते कोड कसा राईट करायचा. ठीक आहे. आत्ता तुम्हाला बेसिक इनपुट सांगितलेलं, पण ह्या बेसिक इनपुटला पहिले अंडरस्टँड करा काय करतं इनपुट फंक्शन. इनपुट फंक्शनची वर्किंग बॅकएंडला कशी चालू आहे पायथनमध्ये. पहिले डेटा येणार, पहिले तुमचं इनपुट फंक्शन चालणार, जसं माझं होतं एंटर युअर हाईट इन सेंटीमीटर. तुमचा कर्सर इथं काय होईल, ब्लिंक होणार आउटपुट स्क्रीनवरती. डेटा तुम्हाला पुट करायचा आहे, जो पण तुम्हाला विचारला गेलेला आहे तो डेटा तुम्ही पुट करणार. तो डेटा पायथन कलेक्ट करणार. त्याच्यानंतरची स्टेप काय, 2 कोट्सच्या आतमध्ये तो डेटा पुट होतो. आणि त्याच्यानंतर जो पण फंक्शन तुम्ही इथं लावलं असेल त्या फंक्शनच्या मदतीने त्याची टाईप कास्टिंग होते, बरोबर. नेक्स्ट टॉपिक आहे आपला आता बेसिकच आहे, एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर. चला सगळ्यांनी हेडिंग द्या, न्यू फाईल क्रिएट करा, एस्केप सिक्वेन्स characters.py. काय आता पुढचं कन्सेप्ट आपलं, एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर्स.
आता एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर्सचं अर्थ काय यूज करायचं एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरचं सांग. थोडं तुम्हाला मागं घेऊन जातो. प्रिंट फंक्शन जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा तुम्हाला एक स्टेटमेंट तुम्हाला दिलं होतं, एक स्टेटमेंट तुमच्यासमोर मांडलं होतं. त्या स्टेटमेंटबद्दल मला सांगायचं आता. चल, एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर्स. एक गोष्ट डेफिनेशन सांगतो तुम्हाला, एस्केप सिक्वेन्सची डेफिनेशन काय. पण एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरला डिनोट कशाने करायचं ते समजून घ्या. कोणतं एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर हां आपण म्हणतोय ना एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर, तर कोणतं तरी कॅरेक्टर असेल ना ज्याला आपण म्हणतो एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर. सो पायथनमध्ये एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर कोणता आहे बॅकस्लॅश. तुमचा जो बॅकस्लॅश कॅरेक्टर आहे ना तो एक एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर आहे पायथनमध्ये. पहिलं स्टेटमेंट काय देतो आता फक्त काय समजायचं आहे एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरला डिनोट कशाने करायचं आहे बॅकस्लॅशने. बॅकस्लॅश फॉरवर्ड स्लॅश असतो आणि एक बॅकस्लॅश असतो. कीबोर्डमध्ये बघून घ्या बॅकस्लॅश कोणतं आहे फॉरवर्ड स्लॅश कोणतं आहे. चाल आता काय यूज करणार आहे कशासाठी यूज करणार आहे एस्केप सिक्वेन्सची गरज का पडते आपल्याला. तुम्हाला प्रिंट स्टेटमेंटमध्ये आपण एक स्टेटमेंट दिलं होतं. एकच मिनिट. आठवत आहे हा स्टेटमेंट. त्यालाच मी लिहिलं होतं काही अशा पद्धतीने. आठवत आहे हां. आणि बाहेर प्रिंट स्टेटमेंटमध्ये हा स्टेटमेंट मी पास केलं होतं. कोड्स कोणते वापरले होते मी का सिंगल. पहिल्या सुरुवातीला सिंगल वापरले होते. हां सिंगल वापरले होते. ह्याला प्रिंट फंक्शनमध्ये पास केलं सपोज मी हा स्टेटमेंट काय आहे ना पण एरर पण आहे ना सोबत बरोबर ना. कारण पायथनसाठी स्ट्रिंगची स्टार्टिंग कुठं झाली या कोर्समध्ये बरोबर आणि एंड कुठं झाला त्याच्यासाठी लगेच पुढच्या या कोर्समध्ये. आणि बाकी या लेंथपासून ते इथपर्यंत ह्या डेटापासून ते या LL डेटापासून ते फुटबॉलपर्यंत तो डिफाईनच नाही त्याच्यासाठी बरोबर ना. त्याच्यासाठी हा डेटा इथून इथपर्यंत काय डिफाईनच नाही. येतोय लक्षात. तर ह्याच्यासाठी आपण काय केलं होतं बोला. त्याला अवॉइड करण्यासाठी काय केलं होतं आपण डबल कोट्स आणि ट्रिपल कोट्स पण देऊ शकतो. त्या केसमध्ये काय होणार सक्सेसफुली माझा प्रोग्राम रन होणार आणि माझ्यासमोर असं स्टेटमेंट प्रिंट होईल आय विल प्ले फुटबॉल बरोबर. डबल कोट्स दिलं होतं. येतोय लक्षात आता. पण मी काय सांगतोय मला हे सिंगल कोट तसेच ठेवायचे मला काढायचंच नाही रिटर्न. येतोय लक्षात. मी काय म्हणतोय मला बाहेरचे जे सिंगल कोट्स आहे ना जो स्टार्टिंग आणि एंडिंग कोट आहे तो तसंच ठेवायचा आहे. आतमध्ये माझं स्टेटमेंट काय पाहिजे मला असं स्टेटमेंट ठेवायचं आहे. माझं स्टेटमेंट पण तोच राहील बाहेरचे कोट्स पण तेच राहील बरोबर. काय होईल त्या केसमध्ये पायथन काय करणार एररच देणार. तुम्ही जर का म्हणताय मी बाहेरचे कोट्स पण नाही बदलत आतमधले कोट्स नाही बदलत त्या केसमध्ये काय पायथन एररच देणार. का पायथनसाठी स्ट्रिंगची सुरुवात इथून आहे आणि इथं एंड होती. त्याच केसमध्ये येतोय तुमचं एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर. एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर काय करणार ही जी तुमची स्ट्रिंग आहे ना ही काय तुमची स्ट्रिंग आहे. ही स्ट्रिंग काय झाली तुमची इल्लीगल झाली. लक्षात येते. मी असं म्हणू शकतो ही जी माझी स्ट्रिंग आहे ती इल्लीगल झालेली. हां इल्लीगल का झाली इल्लीगल का झाली ती स्ट्रिंग का पायथन एरर देतोय मला कोड्समुळे झाली. मेन कारण काय कोड्स आहे. कोणतं कोड्स आहे हा आतमधलं कोड्स आहे तुमचं बरोबर. इथं मी आतमध्ये पण पूर्ण डेटामध्ये पण एक सिंगल कोडचं यूज केलं म्हणून माझी स्ट्रिंग काय झाली इल्लीगल झाली पूर्णपणे करप्ट झाली असं मी सांगतो. मग मला काय करावं लागेल ह्या इल्लीगल स्ट्रिंगला आता लीगलमध्ये कन्वर्ट करावं लागेल बरोबर. त्याला व्हॅलिड करावं लागेल. ही स्ट्रिंग आता सध्या काय पायथनसाठी इनव्हॅलिड आहे. आता मला काय करायचं या स्ट्रिंगला काय करायचं व्हॅलिड करायचं आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरचा यूज करू शकता. सो एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर काय करणार तुमच्या स्ट्रिंगला व्हॅलिडमध्ये कन्वर्ट करणार बरोबर. कसं कन्वर्ट करणार एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर कोणतं कॅरेक्टर एस्केप सिक्वेन्सचं
बॅक स्लॅश आहे ना, मी तुम्हाला सांगितलं बॅक स्लॅश कशाने डिनोट करायचं एस्केप सिक्वेन्सला कॅरेक्टरला, बॅक स्लॅशने. सो मी काय करणार, बरोबर ह्या कोटमुळे माझी स्ट्रिंग इनव्हॅलिड होत होती, तर त्या कोटला मी तसंच ठेवणार. त्याच्या लेफ्ट साईडला, बरोबर त्याच्या लेफ्ट साईडला मी काय करणार, बॅक स्लॅशला पुट करणार. कोणाला पुट करणार, बॅक स्लॅश. आता मी हा सेम स्टेटमेंट घेऊन काय करू शकतो, प्रिंट करू शकतो. चला लक्ष दे, काय करतोय, प्रिंट स्टेटमेंट चालवतोय, त्याच्या आतमध्ये पुट करतोय. हां, पहिले आपण काय करू, ह्याला काढू. पहिले आपण काय करू, फक्त एवढंच ठेवू जसं आपलं स्टेटमेंट होतं, बरोबर ना. आता रन करू याला, काय येणार मला, पहिल्यांदा तर एरर येणार. आलं सिंटेक्स येईल, समजतंय. हां, पहिला ऑप्शन काय, बाहेरचे कोट्सला बदलून टाका, डबल कोट्स करा बाहेरचे कोट्स. पण मी काय सांगितलं, नाही करायचे बाहेरचे डबल कोट्स. बाहेरचे जे कोट्स आहे त्याला सिंगलच राहू दे. कुठं चेंज करा, आतमध्येच घेऊन चेंज करा. काय सांगतोय मी इथं तुम्हाला, इथं बॅक स्लॅशला तुमचे पुट करा. झालं. आता बघा, आता काय होईल, आलं तुमचं स्टेटमेंट, समजतंय. काय केलं ते बॅक स्लॅशने, इग्नोर केलं. ज्याच्यामुळे एरर येत होतं तो कॅरेक्टर पायथनसाठी काय झालं, इग्नोर झाला. सो असे केसेस, कोणतंही केस असो ज्याच्यामुळे तुमची स्ट्रिंग इनव्हॅलिड होत असेल, काय करायचं आहे तुम्हाला, आयडेंटिफाय करायचं आहे. हां, आणि बरोबर त्या सिम्बॉलच्या लेफ्टला काय लावायचं आहे, बॅक स्लॅश. दिसतंय ना, चांगलं दिसतंय. समजलं डेफिनेशन काय सांगतोय, कसं तुमचे इलिगल स्ट्रिंग, इलिगल कॅरेक्टर तुमचं लिगलमध्ये कन्वर्ट झालं बॅक स्लॅशमुळे. पॉईंट नोट डाऊन करा व्यवस्थितपणे. एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर कोणतं आहे तुमचं, बॅक स्लॅश. नेहमी लक्षात घ्या, पूर्ण स्ट्रिंगमध्ये बॅक स्लॅश सोबत कोणतं तरी कॅरेक्टर पाहिजे, नुसतं बॅक स्लॅशला तुम्ही यूज नाही करू शकत. इथं मी काय लिहिलं आहे, एस्केप सिक्वेन्स इज डिनोटेड बाय बॅक स्लॅश फॉलोड बाय कॅरेक्टर. त्याचा अर्थ काय, इथं बॅक स्लॅश आहे पण फॉलोड बाय कॅरेक्टर पण आहे. लगेच त्याच्या पुढं कोण आहे, कॅरेक्टर आहे ना. कॅरेक्टर काय, तो एक कोट आहे. झालं येतो योगेश, रन नाही करत आहे कोड. तुम्ही
का तुम्ही सांगितलंच नाही मला काय लिहिलं काय नाही काहीच नाही. त्या दिवशी आले तुम्ही काहीच बोलले नाही. आज पण काहीच नाही. त्या दिवशी तुम्हाला लेक्चर्स दिले होते ते तुम्ही वॉच नाही केले का? आवाज केले ते. सगळे वॉच केले ना ते? हो. मग त्याचाच पुढचा टॉपिक आपला आज हा आहे ना. इनपुट फंक्शन पर्यंत तुम्ही वॉच केलंय, तिथपर्यंत तुम्हाला समजलंय सगळं. हा थोडंफार. ठीक आहे, थांबा मग तुम्ही आता, आपण बोलू लेक्चर संपल्यावरतीच. पण ॲटलिस्ट आत्ता नवीनच टॉपिक आहे, लॅपटॉप स्टार्ट करा, रन तरी करा. चल ठीक आहे, द्या लक्ष आता. नेक्स्ट काय सांगतोय, एस्केप सिक्वेन्समध्ये तुमच्या पूर्ण स्ट्रिंगमध्ये बॅकस्लॅश जो कॅरेक्टर आहे ना तो अलाउड नाही. लक्षात द्या. एक्झाम्पल देतो तुम्हाला. प्रिंट करतोय बघ, हां काय करतोय मी, स्ट्रिंग क्रिएट केलेली, हां डबल कोट्स लिहिलेलं आहे, स्टार्टिंग कोट आहे डबल कोटचा, एंडिंग कोट आहे डबलचा, त्याच्या आतमध्ये कंटेंटला पास करतोय. काय कंटेंट आहे माझं, आय विल प्ले फुटबॉल, फुल स्टॉप आहे, फुल स्टॉप नंतर काय बॅकस्लॅश, बरोबर काय फुटबॉल नंतर बॅकस्लॅश. काय देणार मला आता, हा झाला पहिलं. दुसरं, याच बॅकस्लॅशला मी घेऊन गेलो कुठं मध्ये, काय आहे ना का झाला तो प्रिंट झाला. 3 व्हेरिएशन्स आहे, 3ही दाखवतो. पहिलं काय होतं, तुम्हाला काय शो केलं मी, लक्षात आहे ना, बॅकस्लॅश कुठं होतं माझं, एंडला होता. चालेल, इथं ना, इथं एरर होता, बरोबर. हा तुमचा सक्सेसफुली प्रिंट झाला. त्याने पहिल्याच लाईनला अजून एरर दिलं, कमेंट आउट करू आणि तिसऱ्या या लाईनला पण आपण काय करू, रन करून देऊ एकदा, म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. आलं तुमचं बॅकस्लॅश पण, ठीक आहे. आता का आलं ह्याच्यामध्ये एरर, आणि हे दोन्ही पण स्टेटमेंट्स तुमचे सक्सेसफुली प्रिंट झाले, बरोबर. काय सांगितलं होतं इथं, एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर इज डिनोटेड बाय बॅकस्लॅश. बॅकस्लॅशने त्याला रिप्रेझेंट करणार आहे, पण त्याच्यासोबत काय होणार आहे, फॉलोड बाय ए कॅरेक्टर. बॅकस्लॅश नुसतं एकटं लिहिता येत नाही, त्याच्यासोबत लगेच कोणतं तरी कॅरेक्टर प्रेझेंट पाहिजे. मग तो कॅरेक्टर तुमचा अल्फाबेट्स असतील, सिम्बॉल्स असतील, एनिथिंग काही पण चालेल. कळतोय तुम्हाला. इथं त्यांनी काय एरर दिलं, कारण इथं जेव्हा बॅकस्लॅश लिहिलं लगेच त्याच्या पुढं कोणी, या स्टेटमेंटमध्ये सांगा जिथं बॅकस्लॅश लिहिलेलं आहे त्याच्या पुढे लगेच कोण आहे, 2 कोट्स आहे, हां म्हणजे फॉलोड बाय कॅरेक्टर झालेलं आहे. त्यांनी काय एरर दिला आपल्याला, हा तुमचं काय होतं स्टार्टिंग, इथून तुमचा कंटेंट काय झालं राईट व्हायला सुरुवात झाली, आणि बॅकस्लॅशनी काय केला, हा कोडला इग्नोर केला. तुमचा जो बॅकस्लॅश आहे ना तो काय करतोय, त्याच्यासोबत जो पण कॅरेक्टर असणार आहे ना तो कॅरेक्टर बेसिकली इग्नोर होतो. तो कॅरेक्टर बेसिकली तुमचं काय होतो, इग्नोर होतो. लक्षात घ्या, त्याच्यासोबत जो पण कॅरेक्टर असणार आहे फॉलोड बाय कॅरेक्टर, बॅकस्लॅश फॉलोड बाय कॅरेक्टर, त्या बॅकस्लॅश सोबत जो पण कॅरेक्टर असेल तो काय होईल, इग्नोर होईल. येतोय. तर म्हणून हा डबल कोट्स काय झालं तुमचं, इग्नोर झालं. म्हणून पायथनने तुम्हाला एरर शो केलं. एरर का शो केलं, स्टार्टिंग तर झाली डबल कोटनी पण एंडिंगच नाही झाली ना कुठं. हा तर इग्नोर झालेला कोट आहे, आता
हा कोड तुमचा इग्नोर झाला. बॅकस्लॅशनी त्या जो कॅरेक्टर होता त्याला इग्नोर केलं. बॅकस्लॅशमुळे तो कॅरेक्टर इग्नोर झाला त्या पायथनसाठी. पायथन त्याला कन्सिडरच करणार नाही. मग फक्त का राहिला पायथनसाठी स्टार्टिंग कोड, एंडिंग कोड नाही. मग आता जर का मला एंडिंग कोड पण लावायचं तर काय करू? अजून एक क्लाउज डबल बॅकस्लॅश. हां ठीक आहे, डबल बॅकस्लॅश. पण मी काय केलंय आता, कोडची स्टार्टिंग पण केली, कोडची एंडिंग पण केली. अजून पण बघा, हा कोड काय तुमचं इग्नोर आहे. पायथननी त्याला इग्नोर केलं. लक्षात येतंय तुम्हाला काय होतंय? आणि इथं का नाही झालं? कारण इथं मी काय केलेलं आहे, बॅकस्लॅशला लिहिलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार या बॅकस्लॅश सोबत तो कोणतं कॅरेक्टर नाही का? आहे कॅरेक्टर, आहे कॅरेक्टर नाही. हा कॅरेक्टर सोबत हा जो बॅकस्लॅश आहे, या बॅकस्लॅश सोबत कोणता कॅरेक्टर आहे? स्पेस आहे. या बॅकस्लॅश सोबत कोणता कॅरेक्टर आहे? पी आहे. लक्षात येतोय? या बॅकस्लॅश सोबत कोणता कॅरेक्टर आहे? पी आहे. या बॅकस्लॅश सोबत कोणता कॅरेक्टर आहे? स्पेस आहे. या बॅकस्लॅश सोबत कोणतं कॅरेक्टर होतं? कोट्स. तर जो पण कॅरेक्टर त्या बॅकस्लॅश सोबत असेल, पायथन त्याला काय करणार? इग्नोर करणार. जसं तो कोट्सच इग्नोर झाला, तर पायथनसाठी फक्त हा स्टार्टिंग कोडच होता, एंडिंग तर नव्हतंच कुठे. म्हणून आपल्याला काय करावं लागलं? अजून एक डबल कोड द्यावा लागला. आता त्याची स्टार्टिंग आहे झाली, एंडिंग आहे झाली, आणि हा कोड तुमचा बेसिकली इग्नोर झाला. आता रन करायचंय. आलं तुमचं? येतोय लक्ष? आता तुम्ही म्हणणार इथं कोट्स का आलं? इथं कोट का आलं? अरे आपण टाकलेलं आहे स्ट्रिंगच्या आतमध्ये, आपण स्ट्रिंगच्या आतमध्ये त्या कोट्सला यूज केलंय. तो कोट्स इग्नोर झालाय पायथन कडून. नाही येतं लक्षात? समजतंय ना? सर तिथं पण पी पण इग्नोर व्हायला पाहिजे होता ना. नाही, इग्नोर करणं इन द सेन्स काय, त्या डेटाला रिमूव्ह नाही करणं. मी असं स्टेटमेंट नाही देते तुम्हाला की जो कॅरेक्टर इग्नोर होतोय तो कॅरेक्टर रिमूव्ह होईल. तो कॅरेक्टर तसंच प्रेझेंट राहणार, हे लक्षात घ्या. तुमचं कॅरेक्टर रिमूव्ह नाही होणार, बेसिकली तो कॅरेक्टर इग्नोर आहे. बोल.
येतोय लक्षात एस्केप सिक्वेन्स? भरपूर व्हेरिएशन्स याच्यामध्ये, थोडं नीट लक्ष द्यायचं आहे सगळ्यांना आणि अंडरस्टँड करायचं आहे तुम्हाला. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये कधी लक्ष दिलं आहे, ऑब्झर्वेशन करताय तुम्ही? हा जो स्टेटमेंट होतं ह्याच्यामध्ये याचा आउटपुट काय? हा आउटपुट आहे ना बेसिकली, हा लाईन आय विल प्ले फुटबॉल, आणि फुटबॉल नंतर आले फुल स्टॉप, फुल स्टॉप नंतर काय आलं? डबल कोट्स आले, बरोबर. पण बॅक स्लॅश आलं नाही आलं. इथं बघा, इथं बॅक स्लॅश सोबत पी आहे. हां, मी काय सांगतोय, बॅक स्लॅश सोबत जो पण कॅरेक्टर असेल तो इग्नोर होणार, बरोबर ना. पण बॅक स्लॅश पण इथं प्रिंट झालेलं आहे. मग असा प्रश्न तुम्हाला नाही पडलं बॅक स्लॅश का आला याच्यामध्ये? मग का नाही विचारलं? नाही बघा, बॅक स्लॅश सोबत इथं काय होतं? कोट्स होतं. इथं पण बॅक स्लॅश सोबत कॅरेक्टर आहे, या बॅक स्लॅश सोबत पण कॅरेक्टर आहे ना, फक्त स्पेस आहे. या बॅक स्लॅश सोबत कोणता कॅरेक्टर आहे? पी आहे. या बॅक स्लॅश सोबत कोणता कॅरेक्टर होतं? डबल कोट्स होतं. तर डबल कोट्स आला पण बॅक स्लॅश निघून गेला. चल वरती जाऊ. इथं या एक्झाम्पलमध्ये इथं पण बॅक स्लॅश सोबत कॅरेक्टर आहे. कोणता कॅरेक्टर आहे? सिंगल कोट. हां, इथं या स्टेटमेंटमध्ये पण सिंगल कोटच राहिला, फक्त बॅक स्लॅश निघून गेला, बरोबर ना. हे चुकतंय. मग कसं? हा बॅक स्लॅश राहिलेला. या आता पायथनमध्ये बॅक स्लॅशचे आता 2 मिनिंग्स. नेक्स्ट टॉपिक. आता काही असे कॅरेक्टर्स आहेत जे की बॅक स्लॅश सोबत व्हॅलिड आहे, आणि काही कॅरेक्टर्स जे बॅक स्लॅश सोबत इनव्हॅलिड. बॅक स्लॅश सोबत जर का ते कॅरेक्टर्स आले तर पायथनला त्यांच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बॅक स्लॅश सोबत तो काय करतोय? समोर घेऊन येतोय. पण काही कॅरेक्टर्स जे की व्हॅलिड एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर्स आहे, ते त्या केसमध्ये काय होणार? तुमचं बॅक स्लॅश निघून जाणार, आणि फक्त तेवढं जो डेटा आहे ना तो काय होईल? पायथनसाठी एक स्ट्रिंगचा पार्ट म्हणून कन्सिडर होईल. बॅक स्लॅश निघून जातो आणि पायथनला काय सांगून जातोय की त्याच्यासोबत जो कॅरेक्टर आहे तो कॅरेक्टर एक स्ट्रिंगचा आता पार्ट आहे. कळतंय? त्या कॅरेक्टर काय आहे? स्ट्रिंगचं पार्ट आहे. सपोज जर का मी इथून बॅक स्लॅश काढून टाकतो तर काय होईल? मला एरर येईल. कारण एरर काय आहे ना, पायथनसाठी हा स्टार्टिंग कोट आहे, स्टार्टिंग डबल कोट आहे, एंडिंग हा डबल कोट आहे, आणि इथं काय आलं? तुम्ही अजून एक डबल कोट लावून ठेवलं. हां, कळतंय ना. मग पण तेच जर का मी इथं काय केलं? बॅक स्लॅश लावलं, तर बॅक स्लॅशनी काय केलं? ह्या कॅरेक्टरला इग्नोर केलं. तर असेच काही कॅरेक्टर, स्पेसिफिक कॅरेक्टर्सच आहेत जे की इग्नोर होतात पायथनमध्ये. प्रत्येक कॅरेक्टर तुमचं इग्नोर नाही होत. लक्षात येतं? इथं इग्नोर झाला का? स्पेस. इथं इग्नोर झाला का तुमचं? पी. जो कॅरेक्टर इग्नोर होईल तो कॅरेक्टर तुमचं रिमूव्ह नाही होणार आहे, हे पण गोष्ट लक्षात घ्या. इथं हा डबल कोट तुमचा इग्नोर झाला पण रिमूव्ह नाही झाला. डबल कोट तसंच आहे. रिमूव्ह कोण झाला? बॅक स्लॅश रिमूव्ह झाला. रिमूव्ह कोण झाला? बॅक स्लॅश. लक्षात येतोय? आता कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत ते व्यवस्थितपणे समजून घ्या. पहिला आहे तुमचं बॅक स्लॅश सोबत जर का एन असेल, बॅक स्लॅश सोबत पहिल्यांदा तर एकदम बेसिक पासून चालू करू. चाल, बॅक स्लॅश सोबत जर का सिंगल कोट आहे तर तो काय तुमचं? व्हॅलिड आहे. व्हॅलिड एस्केप सिक्वेन्स आहे तो. कोण आहे? समजतंय? त्या केसमध्ये तुमचं बॅक स्लॅश निघून जाणार, तो कोट काय होणार? स्ट्रिंगसाठी व्हॅलिड होऊन जाणार, बरोबर. दुसरं तुमचं बॅक स्लॅश सोबत कोण आहे? डबल कोट्स. हे सुद्धा काय तुमचं? व्हॅलिडच पॉईंट आहे. अजून तिसरं काय तुमचं? बॅक स्लॅश सोबत काय तुमचं? न्यू लाईन. जेव्हा पण बॅक स्लॅश एन लागेल, बॅक स्लॅश फॉलोड बाय एन कॅरेक्टर असेल, बॅक स्लॅश फॉलोड बाय एन कॅरेक्टर असेल तर त्या केसमध्ये काय होईल? चला लक्ष द्या. आता काय लिहितोय मी इथं? प्रिंट लिहितोय आणि एक स्ट्रिंग क्रिएट करतोय. स्ट्रिंग क्रिएट केली, बरोबर. आता काय लिहितोय? हॅलो. समजतंय काय स्ट्रिंग आहे? काय प्रिंट होईल याच्यामध्ये? हॅलो आणि वर्ड. कोणत्या लाईनवरती प्रिंट होईल? एकाच लाईनवरती होईल? दोन्ही पण वर्ड्स का वेगवेगळ्या लाईनवरती जाईल? एकाच लाईनवरती. पण आता मी काय करतोय? इथं येतोय स्ट्रिंगच्या आतमध्ये आणि पुट करतोय बॅक स्लॅश आणि त्याच्यासोबत फॉलोड बाय एन. आता ह्याची वर्किंग काय आहे माहिती आहे? बॅक स्लॅश एन काय करणार? त्याच्या लेफ्ट साईडला जेवढा डेटा आहे ना त्याला एका लाईनवरती ठेवणार आणि राईट साईडला जेवढा डेटा आहे ना त्याला नेक्स्ट लाईनवरती मूव्ह करणार. समजतंय? आलं?
नेक्स्ट लाईनवरती त्याच्या राईट साईड इथून इथपर्यंत हे हॅलो पासून ते या स्पेसपर्यंत सगळं लेफ्ट साईडचा डेटा आहे. स्लॅश एनच्या लेफ्ट साईडला आणि स्लॅश एनच्या राईट साईडला कोणता डेटा चालू होत आहे, या स्पेस आणि वर्ल्ड. तर बरोबर सुरुवातीला एक स्पेस पण आली बघा. ही स्पेस पाहिजे तर तुम्ही काढून टाका, इथं जी स्पेस आहे बरोबर. आता काय डेटा येते आला बरोबर एकच हॅलो आणि वर्ल्ड. स्पेस आली का वर्ल्डच्या पहिले येतोय. तर मी तुम्हाला आता काय दाखवतोय, बॅक स्लॅश सोबत असे कॅरेक्टर्स जे की व्हॅलिड एस्केप सिक्वेन्स असणार. तुम्ही कोणत्याही कॅरेक्टर सोबत बॅक स्लॅश लावू नाही शकत, हे पण एक गोष्ट लागतं. बॅक स्लॅशचं वर्किंग काय, असा कॅरेक्टर जो की तुमच्या स्ट्रिंगमध्ये इलिगल आहे त्याला इथे लिगलमध्ये करा, किंवा बॅक स्लॅश जो पण कॅरेक्टर सोबत लावलं जाईल तर त्याच्यामुळे तुमच्या स्ट्रिंगमध्ये काहीतरी वर्किंग होईल. सिम्पल आहे, कळतंय. तर बॅक स्लॅश सोबत कोण लागलाय आता, एन लागलाय. तर एनची वर्किंग काय झाली, न्यू लाईनवरती कंटेंट लागू पण पण कोणतं कंटेंट, त्याच्या राईट साईडचा कंटेंट, कोणताही कंटेंट नाही होणार. एस्केप सिक्वेन्सला व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा, कोणते कॅरेक्टर्स त्याच्यासाठी आहे आणि कोणते कॅरेक्टर्स नाही आहे. एस्केप सिक्वेन्स कधी चालणार, कोणत्या स्पेसिफिक कॅरेक्टरसाठीच. त्याच्यापैकी आहे सिंगल कोट, डबल कोट आणि एक तुमच्यासमोर अजून मांडलं आहे एन. बाकीच्या कोणत्याही कॅरेक्टर्ससाठी जर का कॅरेक्टर्सच्या पहिले तुम्ही जर का बॅक स्लॅश वापरला, त्याची जर का वर्किंग नसेल पायथनमध्ये तर त्याचा काहीच यूज नाही. तो बॅक स्लॅश सोबत तुमचं प्रिंट होणार. आणि जर का त्याची वर्किंग असेल तर काय होईल, त्याचा काय, जर का त्याची वर्किंग असेल तर तो बेसिकली कॅरेक्टर त्या पूर्ण स्ट्रिंगमध्ये काय होईल, इग्नोर होईल. पुढचा आहे बॅक स्लॅश टी. आता टीचा अर्थ काय, हा सुद्धा काय, जेव्हा बॅक स्लॅश सोबत टी कॅरेक्टर लावलं जाईल तेव्हा वर्किंग काय होईल, एक स्पेस जनरेट होईल. काय होईल, एक स्पेस जनरेट होईल. चला, स्पेस कशी जनरेट होणार, तुम्ही टॅब की बघितलं असेल सगळ्यांनी आपल्या कीबोर्डमध्ये. जेव्हा तुम्ही टॅब की प्रेस करतात तर काही स्पेसिफिक अमाऊंट ऑफ स्पेस जनरेट होते. कुठं पण टॅब कीला प्रेस करा, सपोज इथं माझं कर्सर आहे त्या सुरुवातीच्या लाईनला, इथं मी जर का टॅब की दिली तर बरोबर त्यांनी काहीतरी स्पेसेस दिले. लाईनच्या सुरुवातीपासून एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ स्पेस त्यांनी सोडली. किती स्पेस असते ती, 4. माहिती, 4 स्पेसेस असते ते बरोबर. ही झाली तुमची पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. त्याच्यामध्ये टोटल किती स्पेसेस आहे तुमचे, 4 स्पेसेस. सो अजून एक टॅब दिलं तर काय होणार, तो परत अजून 4 स्पेसेसने पुढे जाणार. समजते. सो जेव्हा मी लिहितोय प्रिंट हॅलो, आता मी यूज करतोय काय, स्लॅश टी, आणि काय लिहितोय पुढं, वर्ल्ड. अजून एक लिहितोय स्लॅश टी, पुढं परत लिहितोय वर्ल्ड, आणि आता क्लोज करतोय. काय अर्थ आहे याचं, नीट बघा. आता जिथं जिथं या पूर्ण स्ट्रिंगमध्ये, ही माझी स्ट्रिंग आहे पूर्ण बरोबर, या स्ट्रिंगच्या आतमध्ये जिथं जिथं स्लॅश टी लिहिलेलं आहे ना, त्याच्या जागेवरती बाय डिफॉल्ट एक स्पेस जनरेट होईल बरोबर. त्याच्या जागेवरती काय होईल, बाय डिफॉल्ट एक स्पेस जनरेट होईल. तर इथं स्लॅश टी आहे तर इथं काय होईल, स्पेस जनरेट होईल. इथं पण स्लॅश टी आहे, इथं काय होईल, स्पेस जनरेट होईल. बघायचं आहे, बघितलं.
हॅलो नंतर काही स्पेसिफिक अमाऊंट ऑफ स्पेस आली, परत वर्ल्ड नंतर पण स्पेसिफिक अमाऊंट ऑफ स्पेस, कारण या 2 वर्ल्डच्या मध्ये मी टाईपला यूज केलं /t ला, हॅलो आणि वर्ल्डच्या मध्ये पण /t ला यूज केलं आहे, तर बरोबर त्याच्या जागेवरती काय झाली, एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ स्पेस जनरेट झाली. कळतंय ना? लक्षात घ्या, एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर पुढचं कॅरेक्टर आहे नेक्स्ट कॅरेक्टर आहे तुमच्यासाठी /b. बीचा अर्थ काय, बॅक स्पेस की. तुमच्या कीबोर्डमध्ये बॅक स्पेस की आहे, त्याला जेव्हा तुम्ही प्रेस करतात तेव्हा एक कॅरेक्टर तुमचं इरेज होतो, बरोबर. सो सेम हॅलो काय यूज करतोय मी, /b. सो /b आहे. पुढं काय लिहितोय, वर्ल्ड लिहितोय. काय होईल याचा अर्थ, /b काय करणार, काय वर्किंग करणार, तो एक कॅरेक्टरला इरेज करणार. कोणतं कॅरेक्टरला इरेज करेल मग, ओला इरेज करेल. त्याच्या प्रिव्हियस कोणतं कॅरेक्टर आहे, बरोबर ओ प्रेझेंट आहे, केलं त्यांनी ओला रिमूव्ह. बघा HELL स्पेस आलेली आहे आणि मग वर्ल्ड तुमचं प्रिंट झालं, ओ रिमूव्ह झालंय. असे व्हेरियस अल्फाबेट्स आणि कॅरेक्टर्स आहेत ज्याच्यासोबत जर का / लागलं तर एक वर्किंग होईल. ठीक आहे, जर का एखाद्या कॅरेक्टरमुळे तुमची स्ट्रिंग इल्लिगल होत असेल, त्याच्या इल्लिगल स्ट्रिंगला आपण कशामध्ये कन्वर्ट करू, इल्लिगल स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करू, त्याच्याबरोबर लेफ्ट साईडला /ला यूज करू. सो ते यूज आहे तुमचं एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर्स. पण असे कॅरेक्टर्स ज्याच्यामुळे तुमची स्ट्रिंग इल्लिगल होत नाही आहे, बरोबर, असा कॅरेक्टर्स ज्याच्यासोबत जर का // लावलं त्याचं काहीच वर्किंग प्रेझेंट नाही आहे पायथनमध्ये, तर त्याचा काहीच यूज होणार नाही. तो / सोबत तो काय होणार, प्रिंट. इथं तुम्ही बघू शकता /t /n जेव्हा आपण लावतोय तेव्हा काय होतंय, हे // आणि n सगळं इग्नोर होतंय. प्रिंट होतंय का तो आपल्या कुठं पण स्ट्रिंगमध्ये, नाही होत. आता आहे /. ह्याचं कधी यूज करायचं हे पण लक्षात आहे. चला मी काय लिहितोय, प्रिंट लिहितोय. इझिली हा काय झाला माझ्यासाठी, प्रिंट झाला, बरोबर. कारण या // सोबत कोणतं कॅरेक्टर आहे सांगा मला, या // सोबत कोणतं कॅरेक्टर आहे, स्पेस आहे. आणि पायथनमध्ये // सोबत जर का स्पेस असेल तर त्याचा काहीच यूज नाही, तो काही इल्लिगल नाही आहे, समजतोय. तो काय व्हॅलिड एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर पण नाही. ठीक आहे, त्या केसमध्ये काय होईल, तुमचं // सोबत इथं प्रिंट झालेलं. पण मी काय करतोय बघा, मला आता काय करायचं आहे, इथं सुरुवातीला // लावायचं आहे.
आणि इथं एंडिंगला पण काय करायचं, बॅकस्लॅश लावायचं आहे. काय करायचं आहे मला, माझा जो हॅलो वर्ल्डचा मेसेज आहे ना त्याला 2 बॅकस्लॅशच्या मध्ये पुट करायचं आहे, बरोबर ना. 2 बॅकस्लॅशच्या मध्ये मला काय करायचं आहे, त्याला पुट करायचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यासाठी काय करू शकतो, आता जेव्हा मी शेवटी त्याला बॅकस्लॅश लावतोय, शेवटी जेव्हा बॅकस्लॅश लावतोय तेव्हा काय होतंय, एरर येतोय. काय एरर येतोय, कारण बॅकस्लॅश सोबत, शेवटचा बॅकस्लॅश सोबत कॅरेक्टर कोणतं आहे, डबल कोट. पण डबल कोट तो व्हॅलिड एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर आहे ना. मी तर तुम्हाला दाखवलं होतं डबल कोट काय आहे, तुमचं व्हॅलिड एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर. आणि एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर काय करणार, बेसिकली पायथनसाठी या कॅरेक्टरला इग्नोर करायला लावणार, बरोबर ना. या कॅरेक्टर पायथनसाठी काय झालेलं आहे, इग्नोर झालं. मग काय करावं लागेल, जर का मला बॅकस्लॅश इथं पाहिजे आणि डबल कोट्स पण इथं पाहिजे, तर पण डबल कोट नकोच आहे ना मला स्ट्रिंगमध्ये. जर का मी इथं परत एकदा डबल कोट्स लावला तर प्रिंट कसं होईल मेसेज, हॅलो वर्ल्ड आणि डबल कोट सोबत येईल. पण मी काय सांगतोय, स्टार्टिंगला एक बॅकस्लॅश पाहिजे, एंडिंगला एक बॅकस्लॅश पाहिजे आणि मध्ये काय पाहिजे, माझा मेसेज पाहिजे हॅलो. कळतंय. हां, मी स्पेस देऊ शकतो. स्पेस दिल्याने काय झालं, या बॅकस्लॅश सोबत जो कॅरेक्टर आता कोणता राहिलाय, आता स्पेस कॅरेक्टर आहे. बॅकस्लॅश सोबत कॅरेक्टर कोणता आहे, आता स्पेस आहे. आता कोट्स आहे का, पण मला स्पेस पण नाही द्यायची. मग त्याच्याच केसमध्ये मी काय करू शकतो, अजून एक त्याच्यासाठी बॅकस्लॅश करू शकतो. शेवटी ह्या कॅरेक्टरमुळे माझी स्ट्रिंग इनव्हॅलिड होत होती ना आता. या बॅकस्लॅश मी इथं लावलं म्हणून काय झालं, माझा जो स्ट्रिंग आहे ती इनव्हॅलिड होत होती. मग मी त्याला लीगलमध्ये कन्वर्ट करू शकतो, बरोबर. त्याच्या लेफ्टला मी अजून एक बॅकस्लॅश लावलं. लक्षात येतोय मी काय केलं नाही. हा जो बॅकस्लॅश आहे ना, जो लेफ्टला लावलेला आहे, तो इग्नोर करण्याचं काम करणार आहे. तो एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर आहे बेसिकली. लक्षात येत आहे. हा इथं डबल बॅकस्लॅशचं मिनिंग काय, हा बॅकस्लॅश जो इलिगल होता कॅरेक्टर त्याला त्यांनी लीगलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता जेव्हा मी प्रिंट करतोय तेव्हा मेसेज कसा यायला पाहिजे, आला 2 बॅकस्लॅशच्या मध्ये हॅलो वर्ल्ड. लक्षात येतं. हा जो स्लॅश होता, हा जो शेवटचा बॅकस्लॅश होता, हा माझ्यासाठी काय करत होतं, इलिगल रोल प्ले करत होता. एकच हा जो बॅकस्लॅश होता ना शेवटचं, तो माझ्यासाठी काय करत होता, इलिगल रोल प्ले करत होता. इलिगल झालं होतं तो कॅरेक्टर बेसिकली माझ्यासाठी झालं होतं ना, कारण बॅकस्लॅश सोबत कोण होता, हा डबल कोट्स होता ना. पण मी काय केलं, इथं एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर लावला. आता या एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर सोबत कॅरेक्टर कोणता आहे, बॅकस्लॅश आहे. लक्षात येतोय. पहिलं माझा जो बॅकस्लॅश आहे तो काय, एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर. त्याच्यासोबत कॅरेक्टर कोणतं आहे, परत बॅकस्लॅशच. म्हणून बरोबर हा बॅकस्लॅश काय झाला तिथं, इग्नोर झाला. तर हा जो केस असतो ना, हा पण व्हॅलिड केस आहे. व्हॅलिड एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर आहे एस्केप मधलं. जेव्हा पण एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर सोबत बॅकस्लॅशच लावलं जाईल तेव्हा तो वर्कमध्ये जाणार. कळतोय. तेव्हा सिंगल बॅकस्लॅश तुमच्यासमोर प्रिंट होणार. लक्षात येतोय. चल बघा काय आलं आउटपुट, नुसतं वर्ल्ड आलेलं आहे. काय प्रिंट केलं होतं मी, हॅलो वर्ल्ड, पण आउटपुटमध्ये काय आलं, फक्त वर्ल्ड आलेलं आहे. हां, समजून घ्या आता वर्किंग काय होती. चाल, हॅलो वर्ल्डची वर्किंग कशा पद्धतीने चालणार. सगळ्यात पहिले हा जो स्लॅश आर असतो ना, त्याच्या पुढचे कॅरेक्टर्स किती काउंट करायचे. किती कॅरेक्टर्स आहे, स्लॅश आरच्या बरोबर पुढा म्हणजे राईट साईडला किती कॅरेक्टर्स आहे, 6 आहे. स्पेस पण एक कॅरेक्टर आहे. हां, तर ही जी स्पेस काउंट केली 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर ना. तर टोटल 6 कॅरेक्टर्स तुमचे प्रेझेंट आहे स्लॅश आरच्या नंतर. मी काय करणार आहे आता, पायथन काय करतोय, स्लॅश आरचा अर्थ काय, हा सगळं स्लॅश आर काय करायचं, कंट्रोल एक्स करायचं म्हणजे की कट करायचं. इथं केलं कट. लक्षात येतंय. टोटल किती कॅरेक्टर्स होते तुमचे, 6. आता यायचं स्ट्रिंगच्या स्टार्टिंगला. कुठं यायचं, स्ट्रिंगच्या स्टार्टिंगला. स्टार्टिंगपासून 6 कॅरेक्टर्स काउंट करायचे. कोणकोणते, स्पेस पण पकडली तर पूर्ण. त्या सगळ्यांना रिप्लेस करायचं आपल्या डेटा. काय करायचं, रिप्लेस करायचं. समजतोय. हां, आणि मग जेव्हा प्रिंट झाला काय आलं तुमचा डेटा, फक्त वर्ड. आता तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो त्याच्यामध्येच. सपोज तुमच्याकडं काय डेटा असेल,
काय देतोय मी आता इथं यूज करतोय \r. हां, पुढं देतोय आता सांगा, आता काय येईल आउटपुट स्क्रीनवरती जर का मी असं स्ट्रिंगच्या आतमध्ये टाकून दिलं, 2 कोट्सच्या आतमध्ये, प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये टाकून दिलं तर काय करायचं? सगळ्यात पहिले /r नंतर किती डेटा आहे तुमचा? 7. 7 आहे. हां, त्या 7ला तिथून पिक करायचंय, कट करून टाकायचं तिथून, आणि कुठं घेऊन जायचंय? स्ट्रिंगच्या सुरुवातीला घेऊन जायचं. तर स्ट्रिंगच्या सुरुवातीचे 7 कॅरेक्टर्स काय होणार? तुमचे रिप्लेस होणार. कोणत्या डेटाने रिप्लेस होणार? या डेटाने. हा जो तुमचा डेटा होता ना, या डेटाने तुमचं स्ट्रिंगच्या सुरुवातीचा डेटा रिप्लेस होणार. कळतंय? हां, जिथं कॅरिएज रिटर्न यूज केलेलं आहे, कॅरिएज रिटर्न कुठे आहे तुमचं? इथे. येतोय लक्षात? त्याच्या पुढचे सगळे कॅरेक्टर्स घ्यायचे. किती कॅरेक्टर्स आहे टोटल? 7 कॅरेक्टर्स, बरोबर ना? तर ते सगळे 7 कॅरेक्टर्स तिथून उचलायचे, तिथून कट करायचे, आणि कुठं येऊन पेस्ट करायचे? स्ट्रिंगच्या सुरुवातीला येऊन पेस्ट करायचं. स्ट्रिंगच्या सुरुवातीपासून पण किती कॅरेक्टर्स वरती पेस्ट करायचे? 7च कॅरेक्टर्स. इथं टोटल 7च होते, तर ह्याचे 7 कॅरेक्टर्स कोणते? हे 2 स्पेस 3 हां, आणि नेम पर्यंत. म्हणजे पूर्ण माय नेम तुमचं रिप्लेस होणार. कोणत्या डेटाने रिप्लेस होणार? हा डेटा तुमचं रिप्लेस होणार. मी केलं सपोज त्याला रिप्लेस, आणि कुठं येऊन पेस्ट करू? इथं माय नेमच्या जागी, बरोबर ना? एवढे 7 कॅरेक्टर्स आहे ना हे पण. इथं येऊन मी रिप्लेस केलं, आणि आता काय करतो? या /r पण काढून टाकतो. तर काय डेटा उरलं तुमचं? फक्त एवढं. असं तुमचं स्टेटमेंट काय होईल? प्रिंट होईल. बघायचं आहे करू? त्याला घेतलं, कॉपी केलं, आलं बरोबर? लक्षात येतं कॅरिएज रिटर्नचं वर्किंग काय? जेव्हा स्ट्रिंगमध्ये, तुमच्या स्ट्रिंगमध्ये तुम्ही जर का \, आणि त्याच्या पुढं r लिहिलं तर काहीतरी वर्किंग होईल स्ट्रिंगमध्ये. नेहमी लक्षात आहे. चुकून पण कधी तुमचं स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये तुमचं काहीतरी वर्ड आहे, त्याच्यामध्ये काय r आहे, आणि त्या r लेफ्टला चुकून कधी \, टाईप झाला तर तो डेटा प्रिंट नाही होणार. तो /r नंतरचा सगळा डेटा पायथन पिक करणार आणि स्ट्रिंगच्या सुरुवातीला पेस्ट करणार. बरोबर, तेवढेच कॅरेक्टर्स. लक्षात येतोय? हे एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरची वर्किंग. एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर कोणतं आहे तुमचं? \. सोबत जर का कोणतं कॅरेक्टर लावलं, कोणतंही कॅरेक्टर व्हॅलिड आहे का? नाही. काही स्पेसिफिक कॅरेक्टर्सच व्हॅलिड आहे \, सोबत, आणि ते तुमच्यासमोर एक एक करून मांडतोय. हे जर का यूज झालं तर काहीतरी वर्किंग होईल प्रिंट फंक्शन. तर तिथं आउटपुट मध्ये एक स्पेस कसं काय येतोय? कुठं? खाली तिथं वर्ड आणि ABC XYZ तिथं. ABCच्या पहिले म्हणतोय ना, ही स्पेस म्हणतोय ना तू? हो. हां, इथं आरच्या नंतर स्पेस आहे ना. हे बघ, आपला जो प्रिंट स्टेटमेंट आहे इथं 37 लाईनवरती प्रिंट स्टेटमेंट आहे, तिथं आरच्या नंतर एक स्पेस आहे, आणि मग ABC XYZ लिहिलंय. त्या स्पेसला तू काढून टाक, चेक कर एकदा. हे बघ, /r नंतर जी स्पेस आहे त्याला मी हे करतोय, कट करतोय, म्हणजे इरेज करतोय. आता रन करतोय प्रोग्राम. हे बघा, ABC आलं पूर्ण सुरुवातीपासून. आता स्पेस नाही ABCच्या पहिले. स्ट्रिंगमध्ये तुमचं स्पेस पण एक कॅरेक्टर आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही स्ट्रिंग क्रिएट करताय, 2 कोट्स लावताय, स्टार्टिंग कोट, एंडिंग कोट, त्याच्यामध्ये फुल स्टॉप, कोणताही सिम्बॉल असो, स्पेस असो, सगळेजण त्यांच्यासाठी काय कॅरेक्टर्स आहे.
येतो ना लक्षात? एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरचं यूज कसं करायचं आहे आता? कधी यूज करणार तुम्ही? प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये यूज करायचा. प्रिंट फंक्शन नाही, स्ट्रिंगच्या आतमध्ये यूज करायचं. बेसिकली एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर हा डिफाईनच केलेला आहे स्ट्रिंगच्या आतमध्ये यूज करण्यासाठी. लक्षात घ्या, आपण एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर डिफाईनच केलेलं आहे कुठं यूज करण्यासाठी? स्ट्रिंगच्या आतमध्ये. स्ट्रिंग कशी असते, जी कशी क्रिएट करतात तुम्ही स्ट्रिंग? कोट्सचं यूज करून, सिंगल डबल ट्रिपल कोट्स यूज करून तुम्ही स्ट्रिंगला डिफाईन करतात, म्हणजे क्रिएट करतात. आता ती जी स्ट्रिंग तुम्ही डिफाईन केली, जी क्रिएट केलेली, लक्षात येतोय, त्याच्या आतमध्ये तुम्ही एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरला यूज करा. कोणतं एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर? कशाने डिनोट करायचं? बॅकस्लॅश. लक्षात येतंय? आणि बॅकस्लॅश, फक्त बॅकस्लॅश चालतो का? नाही. तो बॅकस्लॅश कसा पाहिजे? फॉलोड बाय कॅरेक्टर. लक्षात येतोय? बॅकस्लॅश कसं पाहिजे? फॉलोड बाय कॅरेक्टर. तो जो बॅकस्लॅश आहे तो एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर आहे, हा लक्षात घ्या. आणि तो फॉलोड बाय कॅरेक्टर पाहिजे. मग तो कॅरेक्टर कोणतं पण असू शकतोय, तुमचं सिंगल कोट, डबल कोट, तुमचं स्पेस, एखादा अल्फाबेट्स, कोणतं पण. लक्षात घ्या. मग आता जो कॅरेक्टर त्याच्यासोबत लागतोय, त्या बॅकस्लॅश सोबत जो कॅरेक्टर फॉलो होतोय, पण असेच काही कॅरेक्टर्स आहेत जे की व्हॅलिड कॅरेक्टर्स असतात, काही इनव्हॅलिड कॅरेक्टर्स आहेत. समजतोय? त्याची लिस्ट मी तुमच्यासोबत शेअर करतोय. व्हॉट्सअपवरती चेक करा सगळ्यांनी. नंबर जर टाकला तर एरर येईल. कोणासोबत? बॅकस्लॅश नाही, त्याची लिस्ट देतो मी तुम्हाला. एकदा ग्रुप चेक करा, तिथं मी तुम्हाला काही लिस्ट टाकलेली आहे. हां, हे कॅरेक्टर्स सोबत जर का बॅकस्लॅश लावलं तर काहीच यूज नाही. लक्षात घ्या. पी सोबत आपण लावलं होतं इथं, लक्षात येतोय? पी सोबत होतं, काय उपयोग होता का? तसंच मी तुम्हाला एक लिस्ट दिली, त्याच्यामध्ये भरपूर असे अल्फाबेट्स आहेत. त्या अल्फाबेट सोबत तुमचे जर का एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर लागला, बरोबर? एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर कोणतं आहे? बॅकस्लॅश सोबत कोण लागतोय? आपलं कॅरेक्टर. मग त्याच्यासोबत जर का CDEGHIJKLMOPQSWY आणि Z हे जे अल्फाबेट्स आहे हे इनव्हॅलिड. कळतंय? ह्याच्यासोबत काहीच उपयोग नाही. इनव्हॅलिड एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर असणार. स्पेशल कॅरेक्टरची लिस्ट देतो आणि प्लस नंबर्सची पण लिस्ट देतो. हे जर का तुम्ही यूज केलं त्याच्यासोबत जेव्हा पण बॅकस्लॅश लागणार त्याचा काहीच यूज नाही तुम्हाला. हां, तो कॅरेक्टरही प्रिंट होईल, बॅकस्लॅशचाही प्रिंट होईल, हे लक्षात घ्या. पण जर का बॅकस्लॅश सोबत हे असे कॅरेक्टर्स लागले, सिंगल कोट, डबल कोट, बॅकस्लॅश सोबत बॅकस्लॅश लागले, एन आर, अजून कोणतं दाखवलं मी तुम्हाला, टी बी, हे जे कॅरेक्टर्स लागले तर काहीतरी वर्किंग होईल, काहीतरी यूज होईल त्या स्ट्रिंगमध्ये, त्याचा काहीतरी यूज होणार, हे लक्षात घ्या. काहीतरी व्हेरिएशन तुम्हाला दिसणार ना. /n जर का वापरलं तर काय होईल? त्याच्या राईट साईडचं सगळं डेटा नेक्स्ट लाईनवरती मूव्ह होईल. हां, /t काय करेल? तुमच्यासाठी एक स्पेसिफिक स्पेस जनरेट करेल. बी काय करणार? प्रिव्हियस डेटाला इरेज करेल. कोणतं प्रिव्हियस डेटा? एक डेटा. बॅक स्पेस की तुम्ही सिंगल टाइम प्रेस केली तर काय होतं? एक डेटा इरेज होतो ना, सिंगल डेटा. सेम तसंच आहे. बॅकस्लॅश सोबत जर का अजून एक बॅकस्लॅश लागलं तर काय होणार? तो बॅकस्लॅश तुमच्यासाठी व्हॅलिड होईल. पुढचा कॅरेक्टर तुमचं काय होईल? ॲज इट इज प्रिंट होईल. आणि आर काय करणार? आरच्या नंतरचं सगळं डेटा कुठं शिफ्ट करणार? स्ट्रिंगच्या सुरुवातीला. त्याला आपण म्हणतो कॅरिएज रिटर्न. काय नाव आहे त्याचं? कॅरिएज रिटर्न. प्रत्येक कॅरेक्टरला नाव आहे. हे सिंगल कोट, डबल कोट. एन म्हणजे काय? न्यू लाईन. टी म्हणजे काय? टॅप स्पेस. हां, बीचा अर्थ काय? बॅक स्पेस. आणि आरचं काय? कॅरिएज रिटर्न. कळतंय ना? सगळे वर्किंग व्यवस्थित पण लक्षात ठेवा. उद्या अजून आपण काय कॅरेक्टर्स बघू ज्याला आपण व्हॅलिडली यूज करू शकतो. सगळे जेवढे व्हॅलिड कॅरेक्टर्स आहे त्याची रनिंग मी तुम्हाला सगळे दाखवणार. आणि जे इनव्हॅलिड आहे, ज्याचं जर का यूज केलं काहीच उपयोग होणार नाही. जसं इथं /p होतं, ते /p सोबत तुमचं प्रिंट झालं होतं, लक्षात असेल. हे बघा इथं /p, स्लॅश सोबत स्पेस असेल तरी काही उपयोग नाही, तो ॲज इट इज प्रिंट होणार. सो त्या केसमध्ये त्याची लिस्ट तुम्ही इम्प्लिमेंट करून बघा, तुम्हाला ॲज इट इज भेटणार. आणि जे व्हॅलिड कॅरेक्टर्स आहे ते मी तुमच्यासमोर अजून काही मांडतो, जेवढे असतील तेवढे सगळे. ठीक आहे.
असं गरजेचं नाही की तुम्ही प्रत्येक कॅरेक्टरचा कुठं ना कुठं तरी यूज करणार, पण हा पायथन प्रोग्रामिंगचा पार्ट आहे. याचा डेटा सायन्समध्ये खूप रेअर केसेसमध्ये यूज आहे आपल्याला, बट पायथन प्रोग्रामिंगचा तो पार्ट आहे म्हणून तुम्हाला शो करतो. म्हणून सगळे कॅरेक्टर्स तुमच्यासमोर मी शो करून देतो. Sure. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर समजतोय? हो सर. एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर समजलाय? कोणतं असतं एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर? चल बोला आता तुम्ही सगळेजण. कुठे यूज करणार तुम्ही एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरला? चल बोला एक एक जण. कोणतं एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर? डेटामध्ये जर काही चेंज हवा असेल तर हो, पण मी एस्केप सिक्वेन्सचा कॅरेक्टर विचारतोय, कशाने डिनोट करू त्याला आणि कुठे यूज करू त्याला? ब्लॅक स्पेसने. हां, आणि कुठे यूज करू त्याला? कुठे पण यूज करू शकतो का मी? ट्रिक मध्ये यूज करू शकतो सर. स्ट्रिंगमध्ये यूज करू शकतो, ठीक आहे. अजून आता सपोज जर का मी स्ट्रिंगमध्ये यूज करतोय बॅकस्लॅशला, त्याच्यासोबत काय असणार आहे? एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरला जर का मी स्ट्रिंगमध्ये यूज करतोय तर त्याच्यासोबत कोण असेल? इलेक्ट्रिकल कॅरेक्टर लीगल कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. हां, ठीक आहे सर. इलिगल कॅरेक्टरला आपण लीगलमध्ये त्याला कन्वर्ट करू, ठीक आहे. आता पण असे काही कॅरेक्टर्स असतील जे इलिगल आहे ते लीगलमध्ये कन्वर्ट होतील, पण असे पण कॅरेक्टर्स आहेत जे की त्या स्ट्रिंगला इलिगल करत नाही. जसं की मी तुम्हाला /n दाखवलं, /b दाखवलं, /t होतं, ते काही इलिगल करत होते का तुमच्या स्ट्रिंगला? नाही. जर का मी स्ट्रिंगच्या आतमध्ये NBT नॉर्मली जर का पुट केलं तर काय होणार आहे का? फरक पडणार आहे का? काही नाही फरक पडणार ना. पायथन त्याला पण घेऊन माझ्यासमोर प्रिंट करणार, पण त्याच NT आणि B सोबत मी प्रिव्हियस काय यूज केलं? स्लॅश. मग काय झालं? त्याची वर्किंग स्टार्ट झाली. मग तो कॅरेक्टर नॉर्मल कॅरेक्टर राहिला का? नाही राहिला. तो नॉर्मल कॅरेक्टर नाही राहिला, बरोबर ना? हां, हे पॉईंट्स लक्षात घ्या. /एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर जो आहे त्याला फक्त इलिगल टू लीगलमध्ये कन्वर्ट करायचं काम नाही करायचं. त्याच्यासोबत जो पण कॅरेक्टर फॉलो होणार आहे, जो पण कॅरेक्टर त्याच्यासोबत असणार आहे, तो जर का व्हॅलिड असेल तर त्याची वर्किंग होईल, आणि जर का असं कॅरेक्टर त्याच्यासोबत असेल ज्याचं काहीच यूज नाही, पायथनमध्ये डिफाईनच नाही त्याची वर्किंग, तर त्याचा काहीच यूज होणार नाही. जसं की /p होतं, /p ची डिफाईनच नाही, पायथनला माहीतच नाही. जर का एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर सोबत जर का p कॅरेक्टर जोडलं गेलं तर काय वर्किंग करायची नाही. पण त्याच्यासाठी तो काय नॉर्मल कॅरेक्टर. /एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर सोबत स्पेस आहे, त्याची पण वर्किंग डिफाईन नाही आहे पायथनमध्ये, तर त्याचाही काही यूज नाही आहे. तो ॲज इट इज आउटपुट स्क्रीनवरती घेऊन. पण तोच एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर सोबत सिंगल कोट, डबल कोट, n, B, कोणतं होतं अजून, T होतं, R होतं, हे कॅरेक्टर्स पायथनसाठी डिफाईन. कळत आहे ना ऑनलाईन मेंबर्स? हे कॅरेक्टर्स सगळे पायथनसाठी डिफाईन. मग जेव्हा एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर्ससोबत हे कॅरेक्टर्स लावले जातील तेव्हा काहीतरी वर्किंग होईल. प्रत्येकदा इलिगल टू लीगलमध्ये कन्व्हर्जन होणार नाही, कधी वर्किंगसुद्धा होणार. आणि वर्किंग कशामुळे होणार? त्या कॅरेक्टर्समुळे होणार. हां, हे पॉईंट्स लक्षात ठेवा. एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरची प्रॅक्टिस करा आणि लक्षात घ्या, ठीक आहे. महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, खूप अवघड नाही आहे. फक्त /ला लक्षात ठेवायचं आहे आणि कुठे यूज करायचं? स्ट्रिंगच्या आतमध्ये यूज करायचं. कुठेही तुम्ही यूज नाही करू शकत, हे लक्षात घ्या. कुठेही तुम्ही जर का नुसता एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरला पुट केलं, / लावलं, कुठेही लावलं, पायथन एरर देणार. तो कुठं व्हॅलिड आहे, कुठं चालतो? तो स्ट्रिंगच्या आतमध्येच चालतो.
स्ट्रिंगच्या आतमध्ये चालणं म्हणजे काय, 2 कोट्सच्या आतमध्ये चालणं, मग तो सिंगल कोट असो, डबल कोट असो किंवा ट्रिपल कोट असो, तो त्याच्या आतमध्येच चालणं फक्त. हे पॉईंट लक्षात घ्या. हां, तर तुम्हाला मी लिस्ट दिलेली त्याच्यामध्ये अजून ॲड ऑन करतो नंबर्स आणि कॅरेक्टर्सला पण अल्फाबेट्सची दिलेली मी तुम्हाला, ते नोट डाऊन करून ठेवायची. या कॅरेक्टर्स, या नंबर्स आणि ह्या अल्फाबेटसोबत जर का एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर लागलं तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे, काहीच यूज नाही त्या स्ट्रिंगमध्ये. तो स्ट्रिंगमधला ॲज इट इज आपल्यासमोर डेटा आणणार. बॅकस्लॅशलाही घेऊन येईल, त्या कॅरेक्टरला पण घेऊन येईल, हा लक्षात घ्या. पण जर का जे व्हॅलिड कॅरेक्टर्स आहेत, ज्याच्यासोबत जर का एस्केप सिक्वेन्सचं कॅरेक्टर लागलं म्हणजे बॅकस्लॅश लागलं तर काय होईल, वर्किंग. मग ते इलिगलला लीगलमध्ये कन्वर्ट करेल किंवा काहीतरी वर्किंग करून देईल. वर्किंग कशामध्ये होणार आहे, अल्फाबेट्समध्येच मॅक्झिमम वर्किंग आहे तुमची, बरोबर ना. अल्फाबेट्स एनमध्ये काय वर्किंग आहे, पुढचा डेटा खाली घेऊन या. बीचा काय, बॅक स्पेस करा. टीचा टॅप स्पेस जनरेट करा. कॅरियर रिटर्नचा काय, राईट साईडचा डेटा लेफ्ट साईडच्या सुरुवातीला घेऊन या आणि रिप्लेस करा तो डेटा. सुरुवातीचा जेवढं लेंथचा डेटा असेल तेवढं सगळं रिप्लेस करा. लक्षात येतोय. सो अशी वर्किंग. अजून आहे व्हर्टिकल टॅब म्हणून आहे. व्हर्टिकल टॅबचा अर्थ आहे की असं राईट साईडचा जो डेटा आहे त्याला नेक्स्ट लाईनवरती मूव्ह करा, पण न्यू लाईन पण तोच करत होता. मग काय डिफरन्स आहे व्हर्टिकल टॅब आणि न्यू लाईनमध्ये, तर ते उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्हाला लिस्ट शेअर करतो, ती लिस्ट नोट डाऊन करा आणि बाकी प्रॅक्टिस करा व्यवस्थितपणे. प्रेझेंटी ऑन करतोय, प्रेझेंटी लावून घ्या. मला फक्त एक गोष्टी सांगा, जे लेट जॉईन होत आहे त्यांना काही इश्यू आहे का? कारण बरेच पोरं आहेत जे 4:30ला जॉईन झालेले. काय उपयोग नाही 4:30ला जॉईन होऊन. जर का तुमच्या गाड्यांमध्ये 4:30 वाजत असतील तर जॉईनच करू नका. जे टायमिंग ठरलेलं आहे त्या टाईमला सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. स्ट्रेंथही तुमची कमी आहे, सो रेग्युलर लेक्चर्स अटेंड करा. प्रेझेंटी ऑन केली, सगळ्यांनी लावून घ्या. आपलं टायमिंग फिक्स आहे 3:30 वाजता. 3:30ला सगळ्यांनी रेडी राहायचं आणि 5ला आपलं लेक्चर एंड होणार आहे. जेव्हा टाइम चेंज होईल तुम्हाला ग्रुपवरती कळवण्यात येईल. ठीक आहे. काय क्वेश्चन्स असतील, डाऊट असतील तर विचारा. प्रिव्हियस सगळे कन्सेप्ट्सला प्रॅक्टिस करा. प्रिंट फंक्शनपासून त्या आत्तापर्यंत आपण जेवढं शिकलोय सगळ्यांची रिव्हिजन चालू ठेवा. ठीक आहे. लवकरच मी तुम्हाला असाइनमेंट स्टार्ट करणार आहे. एकदा असाइनमेंट स्टार्ट झाली की मग दर 4 to 5 डेजमध्ये तुम्हाला एक असाइनमेंट येईल. ठीक आहे. रेग्युलर राहा. काय डाऊट असतील तर विचारा, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकता तुम्ही. प्रेझेंटी लावा. तुमची नाही लागेल का? ओपन तर कर. काय असं तर ते सॉल्व करू. रोज मिस का लावायची? एवढे लोकांना कुठे लक्षात ठेवू. नोट्स बद्दल तुम्हाला सांगायचं. हां संतोष, आत्ता सुरुवातीला आहे ना तुम्हाला नोट्स स्वतःलाच काढायचे आहे. म्हणजे जेव्हा आपली पायथन प्रोग्रामिंग कंप्लीट होईल त्याच्यानंतर आपल्या A to Z कडून तुम्हाला नोट्स शेअर करण्यात येतील. सॉफ्टवेअरवरतीच तुम्हाला नोट्स शेअर केले जातील. A to Z चे जे स्वतःचे नोट्स आहे, A to Z चे जे स्वतःचे नोट्स आहेत ते तुम्हाला शेअर केले जातील. ठीक आहे. पण जेव्हा पायथन प्रोग्रामिंग माझं कंप्लीट होईल तेव्हा तुमच्या सॉफ्टवेअरवरती ते नोट्स पुट करतील. असं आपलं जेव्हा एक एक मॉड्यूल कंप्लीट होईल, पहिलं मॉड्यूल पायथन प्रोग्रामिंग आहे, ते झाल्यावरती SQL आहे, SQL झाल्यावरती डेटा ॲनालिटिक्स आहे, ते झाल्यावरती डेटा सायन्स आहे, मशीन लर्निंग आहे. असे जेव्हा आपले एक एक मॉड्यूल्स कंप्लीट होतील त्याचे रिलेटेड सगळे नोट्स तुम्हाला पडतील सॉफ्टवेअरवरती. पण सुरुवातीला सगळ्यांनी आपापले स्वतःचे सेल्फ नोट्स क्रिएट करायचे आणि जेव्हा लेक्चर आपलं पायथन प्रोग्रामिंग कंप्लीट होईल तेव्हाच तुम्हाला सॉफ्टवेअरवरती नोट्स अपडेट केले जातील. ठीक आहे. सो म्हणजे मी विचारलं आहे पण मला नोट्स शेअर करायला नाही सांगितलेले, ना पर्सनली ना ग्रुपवरती. नोट्स सॉफ्टवेअरवरतीच पडले जातील आणि तिथूनच तुम्हाला ॲक्सेस घ्यायचा आहे.
आणि ते पण जेव्हा मॉड्यूल कम्प्लीट होईल. सो 1 महिन्यानंतर आपलं पायथन प्रोग्रामिंग कम्प्लीट होईल, तुम्हाला त्याचे नोट्स भेटतील. त्याच्यानंतर SQL कम्प्लीट होईल, त्याचे पण नोट्स भेटतील. सगळे नोट्स दिले जातील, त्याची काहीच काळजी नका करू. आत्ता सुरुवातीला स्वतःचे नोट्स बनवा. रोज जो लेक्चर आपण करतोय त्याच्यामधून रिव्हिजन करा. नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, पण सॉफ्टवेअरवरती, ग्रुपवरती नाही आणि पर्सनल नाही. चल, कोण विचारू? हां, अटेंडन्स. काय नाव आहे? वृषाली. हां, ठीक आहे.